नमस्कार मंडळी, आपण आलो आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा आहे अराउंड 34वा ब्लॉग. हा मी असंच अराउंड 50-60 ब्लॉगवर म्हणील, मग त्यानंतर मग हे सोडून देईन की बोललं की हा कोणता ब्लॉग आहे. मग तुम्ही सांगून द्याल की हा कोणता ब्लॉग आहे आणि कोणता नाही आहे. तर चला बघूया ताई का करत आहे. तसं तर ताई म्हणतो ते आता की दूध फाटलं पाहुणे, ते एवढं पूर्ण दूध खराब झालं म्हणे. काहून खराब झालं का? रात्रभर बाहेर ठेवलं. तर तसंही तर वातावरण थंडच आहे. एक दिवसा आधीच होतं. अच्छा, तर आता याच्या का बनन मग? स्वीट बनव. स्वीट? कोणती स्वीट? मिल्क केक ते. अच्छा, तर आता तुला दूध आणून द्या लागेल का? दूध नाही लागेल आता पिल्लूसाठी वगैरे? आहे तसं. आहे का? बरोबर. आता आज काय भाजी? आज करणार आहे आम्ही हा फुलकोबीची भाजी. सगळं कापून ठेवलेलं आहे. हे पण सिलेंडर पण गेलं. ब्लॉग बनवता अजून एक गोष्ट माहीत पडली की सिलेंडर गेला. म्हणजे ताईने असं ठेवलं, आम्हाला आमचं लक्षच नाही, आम्ही वरती बघून आलो आणि ताईच्या खाली लक्ष गेलं, अरे म्हणते सिलेंडर गेला. तर आता सिलेंडर नव्हतं. तसं ताई इकडे असेच 10 केजीचे आहेत ते. 10 किलोचा सिलेंडर येते आता आजकाल. असे आपल्या इकडे अराउंड 20 किलोचा येते तो लालवाला. यांच्याकडे असा फायबर बॉडीवाला येते ज्याच्याने म्हणजे आग नाही पसरली पाहिजे इन केस जर लागली वगैरे तर, नाही का, ब्लास्ट नाही झाला पाहिजे सिलेंडर वगैरे, त्यासाठी हे यूज करतात. तिकडे हेच देतात, माहीत नाही काहून. आम्ही 14 केजीसाठी त्यासाठी पण अप्लाय केला होता, पण ते भेटतच नाही. आता गव्हर्नमेंट आता हेच नवीन कनेक्शनला हेच सिलेंडर देणार आहे. अच्छा, हे लीक प्रूफ राहते ना म्हणून. हां, चांगलं आहे एक सेफ्टीच्या हिशोबाने, पण खूप लहान पडते आपल्याला. जर मोठी फॅमिली राहिली तर लहान पडते. हां तेच ना. तर तुला आता किती दिवस चालते मग हा सिलेंडर? आपली तेवढी मोठी फॅमिली नाही तर 1 महिना चालून जाते. बघा, म्हणजे जर घरी जर 2-3 जण जर राहिले ना तर हा 1 महिना आरामात चालून जाते. पण तरी ठीक आहे ताई की 1 महिना तरी चालून जाते. मग 1 महिना तर जास्तच चालून जाते. अच्छा मोजत नाही पण जास्त चालते. अच्छा. इथे वारींचे भजन सुरू आहे. काल एवढा रडला तो, एवढा नुसता का म्हणत आहे तो, खेळू का म्हणत तो, पक नुसतं उतू पकड मला असंच म्हणत. रात्रभर म्हणजे त्याने 12:30 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यासोबत खेळलो. मग नंतर शेवटी त्याला मग आम्ही म्हटलं की चाल चुपचाप बस, दूध पी, पाणी पी. मग हळूहळू त्याने मग तो चुपचाप बसायला लागला. नाही तर तो रात्रभर तो पकाच करत होता. बाकी हे बघू शकता. एक्सपेरिमेंट. आमचा जुना सिलेंडर आहे तो संपून गेला. आता हा वाला सिलेंडर लावून तयारी. कायची तयारी? हा, कशाची तयारी? हे स्वयंपाक सुरू आहे. आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक नवीन ब्लॉगर ऍड झालेली आहे. काय नाव ठेवणार आहे ते तू? माहित नाही. अरे माझ्या याच्यावर तू हे तर कर, प्रमोशन तर कर स्वतःच्या ब्लॉगची. लोक बघेल, तुझ्या ब्लॉग बघेल आणि ब्लॉग बघितल्यानंतर त्यांना आवडल्यानंतर सबस्क्राईब करेल. सध्या नाव रिव्हील नाही केलेलं आहे. आम्ही ट्राय करते तिच्यासाठी की ब्लॉग बनवायचा वगैरे. जसं मी बनवतो, जिजू बनवते, तशी ताई पण बनवून. आम्ही 3घही जण आम्ही भेटलो आहे यूट्यूबवर. बघूया कोणाचा मग नंबर लागते सगळ्यात पहिले. ताई तुमचाच लागेल. कुठे तुमच्या लागेल, तुझ्या लागेल, मुलीच्या सगळ्यात पहिले लागते नंबर. फक्त तू कन्सिस्टन्स राहा, लागून जाते. हे काय म्हटलं? मला वाटलं खूप सारं बरं. भाई पानी भरने के लिए आ गए यहाँ पे. कैमरा है हाथ में तो भी हम फोन से खींच रहे वीडियो. हा बाबा पाणी भरायला आलो आपण.
नारळाचं पाणी खासाठी आलो आहे, म्हणजे पाणी पिलं, आता नारळ पिऊन राहिलो. इथे जिजू पिऊन राहिले. आणि समोर एक लेक आहे, अतूर लेक म्हणून एक आहे, मस्त आहे, म्हणजे असं दुरून खूप सही वाटतं आहे या खासाठी. जैसे दिन में एक बार तो भी खाना चाहिए वैसे नारियल वगैरह. आता फायनली आलो आहे अतूर लेकमध्ये. हा अतूर लेक आमच्या जस्ट, म्हणजे आम्ही त्या तिथे राहतो, तर हॉटेलच्या जस्ट मागे राहतो आम्ही, आणि जस्ट मागे हा एक लेक आहे, याला म्हणते अतूर लेक. हा बघा किती मोठा लेक आहे, म्हणजे आपल्या नागपूरच्या फुटाळा लेकसारखा आहे, त्याच्यापेक्षाही मोठा आहे. इथे आहे त्या इकडून हा इकडे असं, म्हणजे 360 डिग्रीजवर पूर्ण आहे. तर खूप चांगला लेक आहे, म्हणजे असं संध्याकाळच्या वेळेस वगैरे येऊ शकतो आम्ही, म्हणजे इथे वॉकिंग वगैरे कराटे किंवा धावासाठी वगैरे. सकाळी वॉकिंगसाठी पण होते, म्हणजे असा हा फुल असा गोल राऊंड आम्ही असं फिरून येऊ शकतो. आणि हा गोल राऊंड अराऊंड 2 किलोमीटर तरी असणारच असेल, हा पक्क्यात आहे. तर तेच हे बघा इथे पण हे पाणी जे आहे ना, हे चांगलं नाही आहे. साबुदाणा सुरू आहे बनवणं. साबुदाणा सुरू आहे. याच्यामध्ये साबुदाणा करते आता कढई नाही आपल्याकडे, भांडे कमी आहे. आणि याच्यामध्ये हे काय केलं? भाजी आहे. एवढीची भाजी आहे? हा, तो साबुदाणा पाहिजे, थोडा भगर पण आहे, भगर पण खाऊन टाकशील, 2 पोळ्या आणि थोडंसं जातं. बरं मॅनेज करून टाक कसं तरी. ठीक आहे ना, मी काही म्हटलं का तुला? तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. चला मग ठीक आहे, चला बाय, गुड नाईट, बाय बाय.